दवाखान्यात लेकीच्या काळजीने फेऱ्या घालत होती. आज तिच्या मुलीची म्हणजे मधुराची डिलिव्हरी. विहीनबाई मोठ्या नातीला घेऊन बसल्या होत्या. 4 ते 5 वर्षाची पोरती माझ्या मम्मीला काय करताय हे विचारत होती. बेबी कधी येईल याची वाट बघत होती. मालतीचे लक्ष मात्र कशातच लागत नव्हते. मनात हजार विचार येत होते. आता सुद्धा मुलगी झाली तर जावई. विहीनबाई अगदी कान टवकारून बसले होते. बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काय झालं ते ऐकेपर्यंत हिच्या पोटात नुसता गोळा. तिच्या मनाची अवस्था वेगळीच होती. तिला काहीच कळत नव्हते. डॉक्टर बाहेर आल्या आणि म्हणाल्या, काय योगायोग आहे बघा. गणेश जयंती आज आणि गणपती आला बघा. मुलगा झाला. अभिनंदन. मालतीचा विश्वास बसतच नव्हता. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने लगेच मधुकररावांना फोन केला. मुलगा झाल्याचे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. ते म्हणाले, मालती, आपण जे गमावलं ते आज आपल्या नातवाच्या रूपात आपल्याला लाभले. दोघांना खूप आनंद झाला. तेवढ्यात बाळाला घेऊन डॉक्टर बाहेर आले. श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता असल्यामुळे ICU मध्ये ठेवायला लागले असे सांगितलं. मालतीचा चेहरा परत काळजीने पांढरा पडला. काळजीने की भीतीने तिला काही कळत नव्हते. तुम्ही जा सोबत असे विहीनबाई सांगितलं आणि छोट्या चिवला घेऊन ती दवाखान्यात थांबली. सिझर झाल्यामुळे मधुरा ग्लानीतच होती. पण मालती मात्र भूतकाळात हरवली. जे माझ्यासोबत झाले ते माझ्या लेकीसोबत नको असे देवाला प्रार्थना करत होती. मन मात्र भूतकाळात विचारांनी अस्वस्थ झाले होते. मधुरा चिव एवढीच होती आणि मालतीचे 2 जुळे मुलांना जन्म दिला होता. खरं तर चहूल लागली तेव्हा डॉक्टरांनी जुळे असल्याचं सांगितलं. त्या काळी जुळे म्हणजे जीवाला घोर असायचा. त्यात मधुरा लहान होती. तिचे पण करावे लागत होते. तेव्हाच्या सासवा म्हणजे खडूसच. पिक्चरमध्ये दाखवतात तसेच. त्यामुळे घरातली कामे खूप थकवा यायचा. पण कुणाला सांगणार. आला दिवस ढकलत होते. मी शेवटी त्रास झाला आणि 8व्यात डिलिव्हरी झाली आणि त्यात राहिलं गावात. शहरात जाईपर्यंत वेळ गेला. डिलिव्हरी नॉर्मल झाली. 2 मुले झाली. पण त्या मुलांना काचेच्या पेटीत ठेवायला सांगितले. शहरात जाईपर्यंत उशीर झाला. त्यामुळे एकच पेटी शिल्लक होती. म्हणून त्यांना मुंबईला हलवल्या सांगितले. मला हलवणे शक्य नव्हते. मुलांना आधी हलवण्यात आले. घरात सर्वांची धावपळ सुरू होती. बिचारी मधुरा घाबरून रडू लागली. तिला काहीच कळत नव्हते. काय सुरू आहे. बरं नंदा होत्या. त्या पण सासवासारख्याच खष्ट. सर्वांनी तोंड सुख द्यायचं काम केलं पण हवी ती मदत नाही. 2 गोंडस पिल्लांना ज्यांना मी बघितलं पण नाही आणि एका बाजूला मधुरा. यात आई म्हणून माझा जीव टांगणीला लागला होता. तेव्हा जे झालं तेच आता माझ्या मधुराच्या बाबतीत झाले तर नाही. मालती नाही असा विचार करायचा नाही अजिबात. पण म्हणते ना, मन चिंते ते वैरी ना चिंते. अशीच आज मालतीची अवस्था होती. सारखं देवाला हात जोडत होती. मन मात्र परत परत भूतकाळातच जात होतं. तिची तगमग तिलाच आठवत होती. 4 दिवसांनी ती तिच्या 2 पिल्लांकडे गेली. तू निश्चिंत राहा, मधुराला मी बघेन असं म्हणत मालतीची ताई निलिमा हिने मधुराला आपल्या घरी नेले आणि मालती शांत मनाने जाऊ शकली होती. तिकडे ती 5-6 दिवसाची पिल्ले आणि इकडे 4-5 वर्षाची मधुरा. शेवटी आईचे मन ते दोन्हीकडे अडकले होते. त्या काळी साधा फोन नसे त्यामुळे मोबाईल तर लांबचीच गोष्ट. सगळे छान सुरू होते. सासवा आणि नंदा यांना मात्र दुःखाचं जास्त झालं. मुलगे झाले म्हणून आणि शेवटी नजर लागावी असेच झालं. 8 दिवसात एक बाळ काळं निळं पडलं आणि सोडून गेलं. दुसरं जगेल या आशेवर दिवस पुढे ढकलत होते. तर पुढच्या 8 दिवसात ते सुद्धा मला कायमचं सोडून गेलं. उती फुटणार पाहणा कपडे ओले करत होतं. पदर झाकून सुद्धा लपत नव्हतं. सारं काही सुन्न करत परत आई येणार नव्हतं असं डॉक्टर म्हणाले. हे दुसरं बाळंतपण असलं तरी काय झालं. कोणत्याही स्त्रीला हा धक्का पचवणं अवघडच असतं. रडून रडून डोळे सुजले. मधुरा डोळ्या समोर दिसत होती. परत खंबीरपणे उभे राहिले तर लोकांच्या नजरा होत्याच त्रास द्यायला. माझ्या चुलत जावेला मुलगा झाला तेव्हा मी गेल्यावर पदराखाली लपून ठेवला. त्यावेळी जाणवलं की पदराचा असाही वापर करता येतो. याच्या घरात मुली सर्व म्हणून उत्सुकपणे हसणारे चेहरे सर्व दुर्लक्ष करत होते. मधुराला वाढवले. मुलगा मुलगी असा भेद न करता तिचे सर्व आवडीनिवडी जपत तिला मोठे केले. लग्न ठरवताना पण मुलीचंच आहे हो याच्याकडे असं म्हणत आलेले नकार त्यात नंदेच्या मुलींना पण
मुलगीच झाल्यामुळे सर्वत्र पसरलेल्या वास्तुदोषाच्या अफवा हे सर्व पार करत मधुराचे लग्न जमले. गोड बातमी आल्यावर मनाला आलेली उभारी आणि नातू होऊन दे म्हणून उत्सुकपणे हसून बोलणारे चेहरे नात झाले. आजी झाल्याचा आनंद झाला आणि मुलगीच झाली का असे बोलणारे आपलेच माणसं भेटायला येऊन मनाच्या जखमेवर मीठ चोळून गेले. पण नातीचे सर्व करण्यास विसरून गेले. मी सर्व ते कधी मोठी झाली कळलेच नाही. आणि दुसरी बातमी आली. माझ्या दुखवलेल्या मनाला नव्याने पालवी फुटली. मुलगा मुलगी भेद न करणारी मी एक नातेवाईकांच्या बोलण्याने भुलून गेले आणि माझ्या लेकीचे आपण लिंग परीक्षण करू म्हणून गळ घातली. ती चिडली. आई काय बोलतेस तू? काही असलं तरी चालेल, पण मी असं काही करणार नाही. तेव्हा मलाच माझी लाज वाटली आणि लेकीचं कौतुक सुद्धा केलं मी. पालक म्हणून तिला घडवण्यात कुठे कमी पडले नाही याचा अभिमान वाटला मला. पण त्याचबरोबर मुलगा व्हावा म्हणून साकडं घालत होते. मी माझ्या मुलांना गमावलं असलं तरी तिच्यासोबत घालवले क्षण अजूनही मनाच्या कोपऱ्यात साचून ठेवले होते. त्यानंतर मला मुलगा नाही म्हणून या समाजाने केलेली चेष्टा, या कटू आठवणीसुद्धा मनाच्या कोपऱ्यात बंद केल्या. माझ्या या लेकीसाठी पण हे परमेश्वर आज तिला सुद्धा तू त्याच रेषेवर आणून उभं केलं असं का? म्हणून मालतीने मोठ्याने रडावंसं वाटत होतं. एवढ्यामध्ये तिने स्वतःला सावरले, कारण ती दवाखान्यात होती. मधुरा ग्लानीत होती आणि छोटी चिव आपल्या मालती आजीकडे बघत होती. मालतीने पटकन सावरलं. चिव घाबरत म्हणाली, आजी आपल्या बाळाला काय झालंय ग? मालतीने धीर वाढवला आणि उसने हसू आणत म्हणाले, काही नाही ग चिव, आता बाबा घेऊन येतील बघ बाळाला. मधुकररावांना सर्व समजतंच ते सुद्धा दवाखान्यात आले. दोघंही मनाने खचले असले तरी मधुराला आणि चिवला धीर देत होते. मधुकरराव तेव्हा मालतीला म्हणाले, आपण आपली 2 मुले गमावली, काळाने पुढं आलो अगं, पण ते सर्व मनी तसेच साचले आहे याची जाणीव ह्या आजच्या परिस्थितीने करून दिली बघ. सल मनातून काही जात नाही बघ. तेवढ्यात जावई आणि विहीनबाईंनी येऊन सांगितलं, काळजी करण्यासारखं काही नाही. जन्मतच कावीळ आहे आणि पाणी जास्त झाल्यामुळे त्याच्या नाकात गेलं, बाकी काही नाही. हे ऐकताच दोघांचा जीव भांड्यात पडला. मधुरा बाळ, चिव ताई लवकरच मालती आजीकडे येणार म्हणून ती तयारी करायला गेली. उत्सुकतेने हसणाऱ्यांची तोंड मात्र बंद झाली होती. नातू घरी येणार म्हणून आजीबाई जोरात तयारी करत होत्या. आज तिच्या आनंदावर झालं होतं. मुलगा झाल्याचा आनंद जो तिला घेता आला नव्हता तो आज नातूच्या रूपाने ती घेणार होती. कशी वाटली कथा? अजूनही समाजात बऱ्याच ठिकाणी मुलगा नाही म्हणून त्या स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं. त्यावरून ही कथा सुचली आहे. सबस्क्राईब करा. धन्यवाद.